परमेश्वराला धन्यवाद. प्रभू येशूच्या चांगल्या नावामध्ये, प्रभू येशूच्या महान नावामध्ये आपण सर्वजण आजचा दिवस परमेश्वराला समर्पित करून ही वेळ स्वर्गीय पित्याच्या हातामध्ये देऊया आणि आजच्या परमेश्वराने दिलेल्या परमेश्वराच्या गौरवासाठी असणाऱ्या संदेशाला आपण सर्वजण सुरुवात करूया. जी वेळ परमेश्वराने आपल्याला त्याचा गौरव करण्यासाठी दिली, जी वेळ आपल्याला परमेश्वराने त्याच्या नावाला विशेष करून धन्यवाद देण्यासाठी दिली, त्यावेळेस आपण सर्वजण आज परमेश्वराच्या गौरवासाठी, परमेश्वराच्या महिमेसाठी पूर्ण अंतःकरणापासून उपयोग करूया आणि परमेश्वराची इच्छा समजून घ्यायला आपण सुरुवात करूया. आपण प्रार्थना करूया आणि आजची ही वेळ परमेश्वराकडे आपण सर्वजण सोपवत आजच्या आपल्या सहभागितेला आपण सुरुवात करूया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला आम्ही धन्यवाद देतो की ही वेळ तू आम्हाला दाखवलीस आणि आज तुझा गौरव करण्यासाठी तू आम्हाला एकत्र केलं. दिवसभर ह्या उपवासामध्ये आम्हाला तू सांभाळच देवा. तुझ्या इच्छा, तुझं वचन त्यानुसार चालण्यासाठी मला देवा आम्हाला दिवसभर तुझी कृपा तू पुरवलीस, सहाय्य केलंस पवित्र आत्म्याद्वारे स्वर्गीय पित्या. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आजही देवा तुमच्याशी बोल अशी प्रार्थना करतो. आजही परमेश्वरा तुझं गौरव करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर अशी प्रार्थना करतो. स्वामी राजा ये देवा, पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो देवा, आमेन. हालेलुया देवा. तर आपण परमेश्वरामध्ये ही गोष्ट समजून घ्यायला सुरुवात केली की खरोखर सीझन्स हे परमेश्वराकडनं असतात आणि शाप मात्र परमेश्वराच्या लेकरांसाठी ॲक्च्युली देवाच्या इच्छा नाही आहेत. पाहायला जर गेलं तर शाप हे परमेश्वर त्याच्या लेकरांसाठी कधीही जाणून बुजून देत नाही. वचन सांगतं परमेश्वराचं की ज्यावेळेस इस्रायलांनी परमेश्वराचं सांगणं न ऐकण्यासाठी त्यांचं अंतःकरण कठीण केलं, त्यावेळेस देखील परमेश्वराने त्यांना सुधारण्यासाठी परमेश्वराने भरपूर वेळेस संधी दिली. आणि असं अनेकदा करूनसुद्धा ज्यावेळेस इस्रायल लोक ऐकले नाहीत परमेश्वराचं, मग जाऊन सरतेशेवटी परमेश्वराने त्यांच्यापैकी काही लोकांना शापित केलं. आपण हे समजून घेतलं परमेश्वरामध्ये की ॲक्च्युली शाप हा परमेश्वराने माणसाला कायमचा देण्यासाठी बनवलेला नाही आहे. परमेश्वर त्याच्या लेकरांना कायमचं शापित करत नाही. परमेश्वर स्वर्गीय पिता त्याच्या लेकरांना कायमचं शापित करत नाही. जर आपण बघायला जाऊ तर परमेश्वराची आपल्या सगळ्यांसाठी इच्छा आहे की आपण फलद्रूप व्हावं, आपण बहुगुणित व्हावं, संपूर्ण पृथ्वी आपण सत्यकाले आणावी, तिला व्यापून टाकावं. ही आपल्यासाठी, माणसासाठी, मनुष्यासाठी परमेश्वराची पहिली इच्छा आहे. आणि ह्या दरम्यान आपण समजून घेतलं पाहिजे की परमेश्वराने फक्त आणि फक्त आपल्या जीवनांसाठी काही असे सीझन्स, काही असे ऋतू दिलेले आहेत की ज्यांच्याच आधारे हे जीवन आपण जगायला पाहिजे. खरं तर ज्यांच्या मध्ये राहूनच परमेश्वर आपल्याला देत असलेले हे जीवन आपण जगायला पाहिजे. गेले 2 दिवस आपण समजून घेतलं, आपण पाहिलं की सीझन्स खरं तर परमेश्वर आपल्याला कशा प्रकारे देतो. काल आपण त्यातली पहिली गोष्ट समजून घेतलो की परमेश्वराच्या वाणीचा आपण कधीही अपमान करू नये. काल आपण ही गोष्ट समजून घेतली परमेश्वर कृपेने पवित्र आत्म्याच्याद्वारे की परमेश्वराच्या वाणीचा कधीही अपमान करू नये. वी मस्ट हॅव टू रिस्पेक्ट द व्हॉइस ऑफ गॉड, व्हॉइस ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, त्याचा आपण नेहमी सन्मान केला पाहिजे. काल आणि परवा गेल्या 2 दिवसापासून आपण ही गोष्ट समजून घ्यायला सुरुवात केलो. कारण सुरुवातीला परमेश्वराची लेकरं जर का परमेश्वराच्या इच्छेलाच, म्हणजेच परमेश्वराच्या वाणीला जर दृष्टीआड करू लागले, जर त्याला दुर्लक्षित करू लागले, तर ॲक्च्युअलमध्ये त्यांना परमेश्वराची इच्छा समजू शकत नाही. पाहायला जर गेलं तर परमेश्वराच्या लेकरांची जर काही इच्छा असेल, मला परमेश्वराची इच्छा समजावी आणि ना केवळ परमेश्वराची इच्छा समजावी, तर परमेश्वराच्या इच्छेनुसार मला चालता यावं, प्रत्येक कृती करता यावी. तर त्यासाठी पहिल्यांदा परमेश्वराच्या लेकरांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी देवाच्या वाणीकडं पूर्ण लक्ष दिलं पाहिजे, थोडंफार नाही. इफ गॉड हॅज टेलिंग यू, जर देव तुम्हाला सांगत असेल की ही गोष्ट करू नकोस, ह्या ठिकाणी जाऊ नकोस, ह्या लोकांसोबत फिरू नकोस, ह्यांच्यासोबत संबंध ठेवू नकोस, ह्या कृती करू नकोस, ही गोष्ट खरेदी करू नकोस, ती विकू नकोस, जर स्वर्गीय पिता एखादी गोष्ट सांगत असेल आणि
स्वर्गीय पित्याची ती वाणी ऐकूनसुद्धा जर मी ऐकून देखील न ऐकल्याचं करेन तर ते परमेश्वराला जास्त दुखावणारं माझं कृत्य ठरेल. परमेश्वर देव स्वर्गीय पित्याला जास्त करून त्याच्याने वाईट वाटू देणारं आणि वाईट वाटायला लावणारं ॲक्च्युली ते कृत्य ठरेल. शौलाला देवाने सांगितलं होतं की जोपर्यंत शमूएल येत नाही तोपर्यंत यज्ञ करू नको, आणि त्याच्या अगोदर देवाने त्याला सांगितलं होतं, त्यासोबत देवाने त्याला सांगितलं होतं की त्या राज्यातल्या कुणालाही एकालासुद्धा, त्या राज्यापैकी एकालासुद्धा जिवंत ठेवू नको. त्या राज्यातल्या कुठल्याही जनावरांना, कुठल्याही वस्तूंना इस्रायलमध्ये परत घेऊन येऊ नकोस. तिथून नंतर वचन सांगतं आपल्याला की परमेश्वराने शौलावरनं आपला हात काढून घेतला, आपला पवित्र आत्मा काढून घेतला, कारण शौलाने त्या दिवशी परमेश्वराच्या इच्छेला अवमाननं एक प्रकारे पसंत केलं. काल आपण ही गोष्ट समजून घेतलो परमेश्वरामध्ये की सन्मान करणं, देवाच्या वाणीचा सन्मान करणं ही पहिली किल्ली आहे. दिस इज द वन ऑफ द सिक्रेट की, एक खरोखर रहस्याची किल्ली आहे की परमेश्वराच्या वाणीला जर मी सन्मान दिला तर परमेश्वराकडनं असणारे सीझन्स मला समजू शकतात, ते माझ्या जीवनामध्ये परमेश्वराकडनं दिले जाऊ शकतात, त्यांच्याद्वारे मी परमेश्वराचा गौरव करू शकतो. दरम्यान आज आपण परमेश्वरामध्ये पाहणार आहोत, दरम्यान आज परमेश्वराकडनं आज समजून घेणार आहोत परमेश्वरामध्ये आपण की अजून अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्याद्वारे परमेश्वर स्वर्गीय पिता आपल्याला सांगू इच्छित आहे की आपण परमेश्वराकडनं आपल्या जीवनामध्ये असणारे सीझन्स, ऋतू हे ओळखू शकू. पहिला मुद्दा झाला, पहिली किल्ली झाली परमेश्वराच्या वाणीचा सन्मान करणे. आणि आपण आता बाकीच्या परमेश्वराने दिलेल्या इतर रहस्याच्या गोष्टींकडे आपण लक्ष लावायला आपलं चालू करणार आहोत परमेश्वर कृपेने. वचन सांगतं की जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामधले परमेश्वराकडनं असणारे सीझन्स मला समजून घ्यायचे असतात, त्यांना मला ॲक्च्युअलमध्ये माझ्या लाईफला लागू करायचं असतं, परमेश्वराने दिलेल्या जीवनाला मला लागू करायचं असतं, त्यावेळेस सांगतं परमेश्वराचं वचन की नेहमी इन द सेन्स नेहमी हे मी तपासलं पाहिजे की काय माझं जीवन परमेश्वराच्या वचनानुसार चालत आहे का, किंवा मी परमेश्वराने दिलेल्या जीवनाला वचनानुसार चालवत आहे का. ज्यावेळेस आपल्या जीवनामधल्या चालू असलेल्या सगळ्या गोष्टी आपण वचनासोबत कम्पेअर करून पाहतो, तुलना करून पाहतो, तेव्हा आपल्याला समजायला चालू होतं की मी परमेश्वराच्या इच्छेनुसार हे जीवन जगत आहे अथवा नाही. वचन सांगतं की हाबेलाला समजलं होतं परमेश्वर देवाला आपल्याला परमेश्वर देवाने दिलेल्या धष्टपुष्ट मेंढरांपैकी जे पहिलं मेंढरू आहे तेच आपण अर्पण केलं पाहिजे. आणि फक्त पहिलं एकच नाही तर जे काही परमेश्वराने त्याला चांगल्यातले चांगले दिले त्या सगळ्या चांगल्या मेंढरांपैकी पहिले प्रथम फळ असे जे मेंढरं होते ते सगळे हाबेलाने परमेश्वराला अर्पण केले. कायनाला ती गोष्ट समजली नाही, ती गोष्ट कायनाला समजली नाही. कुठंतरी हाबेलाने ही गोष्ट समजून घेतली होती की परमेश्वराला आपण अर्पण करत राहणं हेच परमेश्वराकडनं मिळवण्याचा एक स्रोत आहे. जर परमेश्वराकडनं मला काही मिळवायचं आहे तर मी पहिल्यांदा परमेश्वराला काहीतरी अर्पण केलंच पाहिजे. हाबेलाला ही गोष्ट समजली होती. ज्या वेळेस परमेश्वराने त्याच्या आईवडिलांना आज्ञा केली होती की बागेतल्या बऱ्याचं आणि वाईटाचं ज्ञान करून त्या झाडाचं फळ खाऊ नका, कधी ना कधी त्याच्या आईने किंवा त्याच्या वडिलांनी त्याला ही गोष्ट सांगितली असेल किंवा कायनाला ही गोष्ट सांगितलेली असणार आहे की बघ आम्हाला बागेतनं परमेश्वराने बाहेर का काढलं. एक दिवस होता, एक काळ होता की ज्या काळामध्ये आम्ही सगळे, तू आणि तुझे वडील, आम्ही त्या बागेमध्ये परमेश्वराच्या अधीनतेमध्ये परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहत होतो. पण कशामुळे आम्ही त्यातनं बाहेर पडलो? कदाचित त्याने हे सांगितलं असेल त्याच्या लेकरांना की ज्यामुळं हाबेलाला वचन सांगतं की परमेश्वराला अर्पण करायची इच्छा झाली, जेव्हा परमेश्वराने त्याला भरपूर दिलं. वचन जे त्याच्या आई वडिलाकडनं त्याला कळालं असेल, कुठंतरी त्याचं जीवन त्या वचनानुसार चालत आहे का ह्याच्याकडं लक्ष देणं हाबेलाने पसंत केलं.
दुसरं की आहे, दुसरा मुद्दा आहे, दुसरी किल्ली आहे परमेश्वराने आपल्याला दिलेली रहस्याची, की माझ्या जीवनाला मी परमेश्वराच्या वचनासोबत नेहमी कम्पेअर केलं पाहिजे. कम्पेअर तसेच त्या प्रकारे नाही, कम्पेअर याचा अर्थ काय माझं जीवन परमेश्वराच्या वचनानुसार मी जगत आहे किंवा नाही. जर मला समजून घ्यायचं आहे की माझ्या जीवनामध्ये परमेश्वराकडनं असणारे चांगले ऋतू आशीर्वादाचे, आनंदाचे, शांती, समाधानाचे आहेत किंवा नाही हे जर का समजून घ्यायचं असेल तर त्यातला दुसरा मुद्दा आहे, माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन लागू होत आहे का, परमेश्वराच्या वचनानुसार माझी वागणूक दिसत आहे का, मी हे खास करून बघितलं पाहिजे. ह्याकडं माझं मी खास करून लक्ष दिलं पाहिजे. पेत्राला लगेच कळलं, काल रात्री देखील आपण बघितलं, कालच्या स्टडीमध्ये देखील आपण ही गोष्ट बघितली की पेत्राने लगेच समजून घेतलं. ज्यावेळेस स्वर्गीय पित्याने त्याला सांगितलं की जोपर्यंत उद्या तू मला 3दा नाकारणार नाहीस, ॲक्च्युली उद्या पण नाही, जोपर्यंत तू मला 3दा नाकारणार नाहीस तोपर्यंत उद्याचा कोंबडा आरवणार नाही. जसंच ती गोष्ट घडली त्यांनी पश्चाताप लगे केला. वचन सांगत नाही की 8 दिवस त्यांनी जाऊ दिला. म्हणजे त्याला कळालं की मी वचनाविरुद्ध वागलो आहे. आता माझ्या जीवनामध्ये शाप कदाचित परमेश्वर पाठवेल, कदाचित आता परमेश्वर माझ्या जीवनामध्ये अडचणी, प्रसंग वाईट असणारे पाठवेल. जर मला ते नको आहेत तर मी काय केलं पाहिजे, लगेच पश्चाताप. आणि पश्चाताप करणं हे कशातनं त्यांना कळालं होतं, परमेश्वराच्या वचनातनं. एस्तेर राणींनी हामानाला दोष देणं कुठंही चालू केलं असं वचन सांगत नाही. हामान बेकार आहे, हामान टाकून दिलेला आहे, प्रत्येकच वेळेला तिने अशा काहीतरी काड्या करतं आहे, प्रत्येकच वेळेला तिने अशा काहीतरी कारस्थान रचतं आहे, प्रत्येक वेळेला तिने आमच्यावर अशा काहीतरी कट रचायचा प्रयत्न करत राहतं आहे. ह्या गोष्टींना बोलत बसण्यामध्ये, डिस्कशन करण्यामध्ये वचन सांगतं एस्तेर राणीने कणभरसुद्धा जागा दिली नाही. उलट परमेश्वराचं वचन सांगतं, उलट तिने मर्दखायाकडे निरोप पाठवला की तू आणि संपूर्ण इस्रायल माझ्यासोबत इथून पुढचे 3 दिवस उपवास करा. मीही उपवासात जात आहे, तुम्हीही उपवासात जावा. आपण सगळेजण परमेश्वराकडे आपलं मागणं कळवूया. वचन सांगतं तिने फक्त आणि तिच्या जीवनाला वचनासोबत कम्पेअर करणं जास्त गरजेचं समजलं. कोणत्या काळामध्ये, ज्या काळामध्ये दुसऱ्या लोकांकडनं जे देवामध्ये नव्हते, जे लोक अविश्वासात होते, त्या लोकांकडनं जेव्हा त्याला दिसलं की अरे संकट यायला आमच्या जीवनामध्ये अडचणी पाठवल्या चालल्यात, जसंच तिला ही गोष्ट दिसली, वचन सांगतं त्यानंतर लगेच तिने उपवास जाहीर केला, काही दिवसांचा उपवास. आणि त्यानंतर वचन सांगतं की परमेश्वराने तिला जय मिळवून दिला. कसं काय आपण ते नंतर बघणार आहे, तो आपला आजचा विषय नाही आहे. पण वचन सांगतं कधी तिला जय मिळाला, जेव्हा तिने फक्त एक विचार केला, आपलं जीवन परमेश्वराच्या वचनानुसार आहे का, हे कम्पेअर करायचा प्रयत्न ज्यावेळेस तिने केला, ते पारखायचा ज्यावेळेस तिने प्रयत्न केला, तेव्हा त्याला उत्तर सापडलं की उपवास करायला पाहिजे आपण. वचन सांगत नाही की तिला देवाने दृष्टांत दिला होता. वचन हे देखील सांगत नाही की परमेश्वराने तिला पवित्र आत्म्याकडनं वाणी ऐकवली होती किंवा कोणी सेवक येऊन तिला सांगितलं होतं, बिलकुल नाही. वचन सांगतं तिने ठरवलं की आपण उपवासात, कारण तिला समजलं होतं उपवास हा परमेश्वराकडनं प्रार्थनेचं उत्तर लवकर आणायला मदत करत नाही. उपवास करणाऱ्यांना खास करून परमेश्वरामध्ये मी एक महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छितो. उपवास परमेश्वराला हलवत नाही, उपवास आपल्याला नम्र करतो परमेश्वरासमोर जाण्यासाठी. उपवास आपल्याला आपलं हे जे शरीर आहे त्या शरीरावर ताबा मिळवण्यासाठी मदत करतो. उपवास दिवशी आपण काय करतो, खाण्यापिण्याची जागा परमेश्वराच्या वचनाने, खाण्यापिण्याची जागा परमेश्वराकडे प्रार्थना करण्याने भरून काढतो. आपण त्या दिवशी खाण्यापिण्याचा वेळ आपण परमेश्वराला देऊन टाकतो. तसंच वचन सांगतं की तिने ठरवलं जर काही माझ्याकडनं चुकलं असेल तर ते परमेश्वराला प्रार्थना करताना सांगून देईल, पण त्यासाठी मी काय करणं गरजेचं आहे, परमेश्वराकडं नम्र होऊन जाणं गरजेचं आहे. वचन सांगतं परमेश्वराचं, परमेश्वर एदेन बागेत जर का झालं तर दुसरीकडे कुठेतरी अवतरला असं वचन सांगत नाही. 91:1 नुसार जर आपल्याला परमेश्वराची उपस्थिती पाहिजे तर आपण तिथं गेलं पाहिजे जिथं परमेश्वर येतो. स्तोत्रसंहिता 91:1 मध्ये वचन सांगतं की जो परस्पराच्या गुप्त स्थळामध्ये राहतो, वसतोचा अर्थ राहतो, म्हणजे मला राहणं गरजेचं आहे, माझा ॲड्रेस पाहिजे परमेश्वराची उपस्थिती. वचनानुसार तिने फक्त कम्पेअर केलं स्वतःच्या लाईफला आणि तिला कळालं
की परमेश्वर आपल्याला जय देणार म्हणजे देणारच, परमेश्वर आपल्याला यश देणार म्हणजे देणारच. म्हणून तिने डेअरिंग करून वचन सांगतं राजासमोर स्पष्टपणे उघडपणे गेली आणि राजाला आपल्या मनातलं वक्तव्य तिने व्यक्त केलं. पुढं परमेश्वराने काय कार्य केलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परमेश्वराने किती अद्भुत प्रकारे त्याचा महिमा एस्तेरकडनं करून घेतला आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. पण महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या ज्या सेवकांनी त्यांचं जीवन फक्त आणि फक्त ऑब्झर्व करण्याचं ठरवलं, परमेश्वराच्या वचनानुसार चालत आहे किंवा नाही, त्या प्रत्येकाला यश देवाने दिलं. आखान, आपल्या सगळ्यांनी आखानाबद्दल ऐकलं असणार आहे, वाचलं असणार आहे परमेश्वराच्या वचनामध्ये. कोण होता आखान? ज्याने समर्पित असतो आपल्या डेऱ्यामध्ये, आपल्या टेंटमध्ये, तंबूमध्ये एक खड्डा खोदून, जमिनीमध्ये एक खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये ज्याने समर्पित असतो लपवून ठेवला होता तो होता. वचन सांगतं ज्या वेळेस यहोशुआला कळेना झालं की आम्ही का हारत होतो, आम्हाला शत्रूकडनं का मार बसत आहे, शत्रूकडनं आम्हाला का पिटाळून लावलं चाललेलं आहे, आम्ही इस्रायल आहोत, परमेश्वराचे वंशज आहोत, परमेश्वराने निवडलेले वंशज आहोत, परमेश्वराने निवडलेले लेकरं आहोत, राष्ट्र आहोत परमेश्वराने निवडलेलं, आम्ही सरशी करायच्याऐवजी, आम्ही विजय मिळवून यायच्याऐवजी, आम्ही दुसऱ्यांवर राज्य करायच्याऐवजी इथं उलटं दिसायला लागलं. काय दिसायला लागलं की आमच्यावर कोणीतरी विजय मिळवायला आहे, आम्हाला कोणीतरी हाणून मारून पाठवून द्यायला लागलं परत. वचन सांगता त्यांनी फक्त त्या दिवशी एक काम केलं की परमेश्वराकडे तो गेला आणि परमेश्वराला त्यांनी विचारलं की तेव्हा असं का. चा अर्थ आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. नेमकं यहोशुआने त्या दिवशी काय केलं, ठरवलं की काय माझं जीवन परमेश्वराच्या वचनानुसार मी वागवत आहे का. ज्याने त्याने आपला वधस्तंभ घेऊन परमेश्वराला अनुसरावं, प्रभू येशू म्हणाला, ज्याने त्याने आपापला वधस्तंभ घेऊन परमेश्वराला अनुसरावं, मला अनुसरावं, प्रभू येशू असं म्हणाला. त्याचा अर्थ काय होतो वधस्तंभाचा अर्थ? प्रत्येकाने हे चेक केलं पाहिजे की काय मी परमेश्वराच्या वचनानुसार वागत आहे का. जो जो व्यक्ती, जी बहीण, जो भाऊ हे ठरवतो की आमचं जीवन परमेश्वरानुसार चालत आहे किंवा नाही हे आम्हाला पाहायचं आहे, ते सगळेजण एक प्रकारे काय करतात माहीत आहे, परमेश्वरा आम्ही आजपासून इथूनपासून पुढं प्रत्येक वेळेला सावधानतेने ह्या गोष्टीकडे लक्ष देणार आहे की आम्ही तुझ्या वचनानुसार चालत आहोत किंवा नाही. जी गोष्ट खरं तर पाहायला गेलं तर शरीरानुसार करणं खूप अवघड आहे, शरीरामध्ये राहत असताना करणं खूप अवघड आहे. पण जर पवित्र आत्मा साथ देईल तर एकदम इझी. दुसरी किल्ला हे परमेश्वर आपल्याला दिलेली ती म्हणजे मी नेहमी हे चेक केलं पाहिजे की काय माझं जीवन परमेश्वराच्या वचनानुसार चालत आहे का, चालवलं जात आहे का माझ्याकडनं. जर मला दिसून येईल की माझं जीवन परमेश्वरामध्ये परमेश्वराच्या वचनानुसार चालवत नाही आहे तर ॲक्च्युली माझ्या जीवनात पण ना सीझन्स दिसणारच नाहीत, ऋतू परमेश्वराकडनं असणारे दिसणारच नाहीत. ना आनंदाचे, ना शांतीचे, ना समाधानाचे, ना भरभराटीचे, ना फलदुपणाचे, कशाचेही ऋतू परमेश्वराकडनं असलेले मला माझ्या जीवनात दिसणारच नाहीत. उलट शापांतर दिसतील, टिकणार नाहीत ते भरपूर दिवस. उलटं होईल की 10-10 वर्ष झाले आम्हाला कुठंच दिसत नाही असं की परमेश्वराने आशीर्वाद काहीतरी दिला आणि तो आशीर्वाद टिकला आमच्या घरात, नांदला तो आमच्या घरामध्ये, त्याच्याने खूप मोठं वातावरण आनंदाचं आमच्या घरामध्ये तयार झालं आहे. किती दिवस झालं माहीत नाही आम्हाला दुःख काय असतं, त्रास काय असतो, कारण आम्ही समाधानात जगत आहोत असं त्या लोकांना ऐकायलाच मिळत नाही ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराकडनं असणारे ऋतू नसतात, ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराकडनं असणारे ब्लेसिंग्सचे ऋतू, आशीर्वादाचे ऋतू, ब्लेसिंग्सचे सीझन्स नसतात, त्यांच्या जीवनामध्ये हे दिसून येतं. म्हणून बघा प्रभू येशू त्या शिष्यांना काय सांगितलं, तुम्ही जिथे कुठे जाल, ज्या कोणत्या घरामध्ये प्रवेश कराल, जो कोणतं भाऊ, जे कोणतं परिवार तुमचा सन्मान करेल त्या घरामध्ये पाऊल ठेवलं पहिल्यांदा तुम्ही काय करा, ह्या घरास स्वर्गीय पित्याने दिलेली शांती लाभो हे पहिल्यांदा म्हणा. तुम्हाला दिलेली शांती त्या घराला द्या. म्हणजे परमेश्वर त्यातून त्याला काय सांगत आहे की सीझन्स ऑफ ब्लेसिंग्स, आशीर्वादाची ऋतू त्यांना परमेश्वर देतो. पहिली गोष्ट, जे परमेश्वराची वाणी सन्मानाने मानतात, ऐकतात, त्याच्यानुसार वागायचा प्रयत्न करतात, त्यासाठी परमेश्वराची कृपा मागतात. आणि दुसरी गोष्ट, जे परमेश्वराच्या वचनानुसार आपलं जीवन चालत आहे किंवा नाही ह्याच्याकडे जास्त ध्यान देतात.
एक काळ आला दावीद राजाच्या जीवनामध्ये की त्यावेळेस वचन सांगतं त्यांनी परमेश्वराला न विचारता इस्रायलाची शिरगंती करायचा निर्णय घेतला. देवाला विचारलं पण आहे त्याने, देवा मला इस्रायलच्या लोकांची गणना करू वाटत आहे, मी करू का? साधं विचारलं सुद्धा नाही, अप्रूव्हल घेऊन तर लांबच राहिलं. आणि वचन सांगतात देवाने त्यासमोर 3 शाप ठेवले. 3पैकी एक तुला मंजूर करावं लागणार आहे. काही लाखो माणसं देवाने त्या दिवशी मारून टाकले, हजारो की लाखो माणसं त्या दिवशी देवाने मारून टाकले. सांगायचा मुद्दा हा आहे परमेश्वरामध्ये की जोपर्यंत माझं जीवन मी परमेश्वराच्या वचनानुसार चालवत ठेवेन, तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये मी पाहत राहीन की परमेश्वराकडनं असणारे आशीर्वादाची ऋतू परमेश्वर माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, मला दिलेल्या मंडळीसाठी परमेश्वर देत राहतो. पण ज्या क्षणापासून पुढं परमेश्वराकडनं असणारे वचन जे आहेत, पवित्र आत्म्याने प्रेरित परमेश्वराच्या सेवकांनी लिहिलेले जी वचनं आहेत परमेश्वराचे, त्यांच्यानुसार मी वागायचं बंद केलं रे केलं, आपण ॲक्च्युअलमध्ये पाहू शकतो की परमेश्वर स्वतः सैतानाला परवानगी देत आहे. जा त्याला शाप दे, जा त्याला शापित कर, जा त्याच्या जीवनामध्ये 1-2 शाप सोड. ॲक्च्युअलमध्ये आपण ते पाहू शकतो. त्यामुळे आजपासून आपण परमेश्वरामध्ये हे समजून घ्यायचं आहे की मला परमेश्वरामध्ये नेहमी आशीर्वादांच्या सीझन्समध्ये चालण्यासाठी सगळ्यात अधिक गरज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त परमेश्वराच्या वचनानुसार स्वतःचं जीवन नेहमी पारखत राहण्याची. हे बघा, जर तुम्हाला कुणी म्हणालं की तुझी ड्रेसिंग चांगली नाही आहे, तुझं हे चांगलं नाही आहे, तुझं ते चांगलं नाही आहे, नका ऐकू त्यांचं. त्यांना ठीक आहे म्हणा, तुमच्या मार्गावर निघून जावं पुढं तुमचं तुम्ही. पण त्या दरम्यान एक गोष्ट फक्त तपासा, जो कोणी व्यक्ती जे काही बोलून गेला काय ते वचनानुसार होतं, किंवा जर मला समजलं की मी वचनाच्या खरोखर विरुद्ध केलेलं आहे जे काही केलेलं आहे ते, तर नक्की त्या भावाचं ऐका, नक्की त्या बहिणीचं ऐका, नक्की त्या सेवकांचं ऐका, त्या आईवडिला समान असणाऱ्या परमेश्वराच्या माणसांचं नक्की ऐका. पण जर त्यांचं सांगणं वचनासोबत मॅच होत नसेल, लक्ष देऊ नका त्यांच्याकडं. त्यांना त्यांच्या रस्त्यावर जाऊ द्या, तुम्ही परमेश्वराच्या मागं चालत राहा. दुसरी किल्ली आहे परमेश्वराने दिलेली आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या जीवनामध्ये आशीर्वादांचे ऋतू नेहमी आपण परमेश्वराकडनं आणवत राहण्यासाठी. दुसरी किल्ली आहे परमेश्वराच्या वचनानुसार मी जगत आहे का हे नेहमी तपासत राहणं. मी रोज असं नाही म्हणणार, नेहमी शब्द वापरेन मी. नेहमीचा अर्थ सकाळ असो किंवा संध्याकाळ असो, पहाट असो किंवा रात्र असो, मध्यरात्र असो किंवा भर दुपार असो, नेहमी हे मी स्वतः तपासायला पाहिजे की काय माझ्या जीवनाला मी परमेश्वराच्या पवित्र वचनानुसार चालवत आहे का. प्रभू येशूला वधस्तंभावर तहान लागलेली नव्हती, तरीही त्याने का म्हणाला असं, मला तहान लागली आहे? कारण जे लिहिलं होतं ना ते पूर्ण करण्यासाठी. जे लिहिलं होतं म्हणजे प्रभू येशू आपल्याला स्वतः दाखवून देत आहे. अशा भरपूर गोष्टी खुद्द प्रभू येशूने केल्या की ज्यातनं त्याने वचनाला मान दिला, सन्मान दिला, परमेश्वराच्या वचनाला. म्हणून वचन सांगतं की स्वर्गीय पित्याने त्याला मेलेल्यातनं उठवलं. मेलेल्यातनं उठणारा प्रथम फळ असं तो आहे, होता आणि राहणार आहे. प्रभू येशूना स्वर्गीय पित्याला धन्यवाद. तर आजपासून आपण हे सगळेजण समजून घ्यायचं परमेश्वरामध्ये की नेहमी, नेहमी इन द सेन्स नेहमी, सतत, कंटिन्युअसली फक्त एवढंच तपासायला पाहिजे मी की काय मी परमेश्वराच्या वचनानुसार चालत आहे का. परमेश्वर आपल्याला ॲक्च्युली त्याद्वारे परमेश्वराच्या कृपेने आशीर्वादाची सीझन्स देत राहील. परमेश्वराला धन्यवाद.